पाकिस्ताननं चीनकडून आयात केलेली क्षेपणास्त्र भारताच्या माऱ्यापुढे निष्क्रिय ठरली आहे. भारतीय हवाई शक्तीनं पाकपुढे मोठं आव्हान निर्माण केलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये हॅमर बॉम्ब, राफेल एम स्कॅल्प क्षेपणास्त्र, सुदर्शन 400, आकाश मिसाईल, शिल्का, ब्राह्मोस 1 यासारख्या क्षेपणास्त्रांनी पाकला बेजार करून टाकलंय. पण आता भारताची ताकद अधिक वाढणार आहे, कारण भारताच्या भात्यात आता ब्राह्मोस 2 आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेकल ही 2 शस्त्रे दाखल होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानसह चीनचीही झोप उडाली आहे. हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांचं विकसित स्वरूप आहे. भारत आणि रशियाच्या ब्राह्मोस एरोस्पेसनं ते विकसित केलंय. ब्राह्मोसचा वेग प्रति तास 8600 ते 9800 किलोमीटर आहे. 1500 किलोमीटर मारक क्षमता आहे. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम आहे. 200 ते 300 किलोची